नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. जवळजवळ आता रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत. ऑफिसचा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा खूप उशीर झाला. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. मित्रांनो, पहिली न्यूज आहे राजपुताना बायोडिझेल बद्दल. मित्रांनो, राजपुताना बायोडिझेलचा शेअर काल 239 रुपयाच्या आसपास ट्रेड करत होता आणि इंट्राडे हाय हा 243 रुपयांपर्यंत पोहोचला होता. हा स्टॉक डिसेंबर 2025 मध्ये 130च्या IPO प्राइसवर 247 ला लिस्ट झाला होता, म्हणजे 90% प्रीमियम वरती. आणि लिस्टिंगच्या दिवशी आणखी 5% वाढून तो अप्पर सर्किट गाठलेला होता. कंपनी राजस्थानच्या फुलेरामध्ये बायोफ्युएल, ग्लिसरीन आणि फॅटी ऍसिडचे मॅन्युफॅक्चरिंग करते आणि तिची प्रोडक्शन कॅपॅसिटी ही 24 किलो लिटर पर डे आहे आणि गेल्या एका महिन्यामध्ये स्टॉकमध्ये 5% जास्त आणि 3 महिन्यांमध्ये 21% जास्त वाढ झालेली आहे. मित्रांनो, स्मॉल कॅप बायोडिझेल कंपनीजमध्ये सध्या इन्व्हेस्टर्सला इंटरेस्ट वाढत आहे, कारण गव्हर्नमेंटचा ग्रीन फ्युएल आणि इथेनॉल ब्लेंडिंग वरचा फोकस सातत्याने वाढत आहे. पण मित्रांनो, राजपुताना सारख्या स्मॉल कॅप स्टॉक मध्ये व्हॉलॅटिलिटी खूप जास्त आहे, त्यामुळे पोझिशन साईज लहान ठेवा आणि कंपनीच्या क्वार्टरली रिझल्टवर लक्ष ठेवा. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो मिल्की मिस्ट बद्दल. तर मित्रांनो, साऊथ इंडियाची सर्वात प्रसिद्ध डेअरी कंपनी म्हणजे मिल्की मिस्ट डेअरी फूड्स जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला 2035 कोटींचा IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा भारतातला आतापर्यंतचा सर्वात मोठा डेअरी सेक्टर IPO असणार आहे. या IPO मध्ये 1785 कोटींचा फ्रेश इश्यू असेल आणि 250 कोटींचा ऑफर फॉर सेल असणार आहे. फ्रेश इश्यू मधून मिळणारा पैसा कंपनी मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आणि डेप्ट रिपे करण्यासाठी वापरणार आहे. मित्रांनो, महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, लिस्टेड डेअरी कंपनीज या वर्षी परफॉर्मन्स फारसा चांगला राहिलेला नाहीये. पराग मिल्क फूड्स हा 20% घसरला आहे आणि डोडला डेअरी हा 11% घसरलेला आहे. तसेच हॅटसन ॲग्रो सुद्धा 7.5% घसरलेला आहे. मिल्की मिस्टचा IPO हा मोठा असला तरी सेक्टर मधल्या वीक परफॉर्मन्समुळे व्हॅल्युएशन काळजीपूर्वक बघावी लागणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो गुगल बद्दल. तर मित्रांनो, युरोपियन कमिशनने गुगलला 890 मिलियन युरोज म्हणजे जवळपास $1 बिलियन फाईन ठोठावलेला आहे आणि हा EUच्या डिजिटल मार्केट ऍक्ट अंतर्गत गुगलवरचा पहिला मोठा फाईन आहे. कमिशनच्या मते गुगलने गुगल सर्चवर स्वतःच्या शॉपिंग, हॉटेल, ट्रान्सपोर्ट आणि स्पोर्ट रिझल्टना इतर कॉम्पिटिटर पेक्षा जास्त प्रायोरिटी दिलेली आहे आणि गुगल प्ले स्टोअरवर ॲप डेव्हलपर्सना स्वस्त पेमेंट ऑप्शनकडे कस्टमर्सना पाठवण्यापासून रोखलेले आहे. गुगलला सप्टेंबर 2023 मध्ये सर्चसाठी गेटकीपर स्टेटस मिळाला होता आणि मार्च 2024 पासून त्यांची नॉन कम्प्लायन्स इन्व्हेस्टिगेशन सुरू होती. डिजिटल मार्केट्स ऍक्ट 2024 मध्ये आलेला हा कायदा अल्फाबेट, ऍपल आणि मेटा सारख्या बिग टेक कंपनीजवर एक्स्ट्रा रेग्युलेशन लावत आहे. मित्रांनो, ग्लोबल बिग टेक कंपनीजवर रेग्युलेटरी प्रेशर हा सतत वाढत आहे आणि हे इन्व्हेस्टरसाठी एक रिस्क फॅक्टर बनत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो लोहिया कॉर्प बद्दल. तर मित्रांनो, काल उघडलेल्या लोहिया कॉर्पच्या 1101 कोटींच्या IPO ला पहिल्याच दिवशी थंड रिस्पॉन्स मिळाला आहे आणि एकूण सबस्क्रिप्शन फक्त 0.39 पट राहिलेले आहे. रिटेल इन्व्हेस्टरनी सर्वात जास्त इंटरेस्ट दाखवलेला आहे आणि त्यांचा पोर्शन हा 0.67 पट राहिलेला आहे. IPOचा प्राइस बँड हा 404 ते 425 रुपये पर शेअर आहे आणि हा IPO 27 जुलै पर्यंत सबस्क्रिप्शन साठी ओपन राहणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो इंडिगो बद्दल. तर मित्रांनो, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने गुरुवारी इंटर ग्लोब एव्हिएशन म्हणजे इंडिगोच्या एका कमिटमेंट प्रपोजल वरती पब्लिक कमेंट्स मागवलेले आहेत. हे प्रकरण डिसेंबर 2025 मधल्या मोठ्या फ्लाईट डिस्ट्रप्शनशी संबंधित अब्यूज ऑफ डॉमिनन्स इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. CCIने 4 फेब्रुवारी 2026 ला या प्रकरणाची इन्व्हेस्टिगेशन सुरू केली होती, कारण हजारो फ्लाईट कॅन्सल करून इंडिगोने कृत्रिम स्कार्सिटी तयार केली आणि पीक डिमांडच्या काळात कंझ्युमरचा एअर ट्रॅव्हलवरचा ऍक्सेस मर्यादित केला असा आरोप आहे. इंडिगोच्या कमिटमेंट प्रपोजल नुसार कोणत्याही मोठ्या डिस्ट्रप्शन नंतर 15 मिनिटात व्हर्च्युअली आणि 1 तासात प्रत्यक्षात एक क्रायसिस मॅनेजमेंट ग्रुप सक्रिय केला जाईल. मित्रांनो, इंडिगोसाठी हे केस लॉंग टर्म मध्ये महत्वाचे आहे, कारण जर कमिटमेंट ऍक्सेप्ट झाले तर मोठा लिटिगेशन आणि पेनल्टी टळणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो विप्रो कन्झ्युमर केअर बद्दल. तर मित्रांनो,
TTK हेल्थकेअर लिमिटेडने आपले गुड होम आणि इवा हे कन्झ्युमर ब्रँड विप्रो एंटरप्राइजेसला विकण्याच्या करारावर सही केलेली आहे आणि हा करार 23 जुलै 2026 ला एक्झिक्यूट झाला. विप्रो कन्झ्युमर केअर ही डील 256 कोटींना करत आहे. या दोन्ही ब्रँड्सचे मिळून FY26 मधले कंबाईंड रेव्हेन्यू 148 कोटी होते. गुड होम हा एअर केअर, ऑडर रिमूव्हर, स्क्रबर आणि ड्रेन क्लीनर बनवणारा ब्रँड आहे, तर इवा हा इंडियाच्या सर्वात जुन्या डिओडरंट ब्रँड्सपैकी एक आहे, ज्यात बॉडी स्प्रेज, नो गॅस परफ्युम्स आणि टेल्कम पावडरचा समावेश आहे. ही विप्रो कन्झ्युमर केअरची आतापर्यंतची 17वी ॲक्विजिशन आहे. ही डील सप्टेंबर 30, 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मित्रांनो, विप्रो कन्झ्युमर केअर सतत छोट्या पण प्रॉफिटेबल ब्रँड्स विकत घेऊन आपला FMCG पोर्टफोलिओ वाढवत आहे आणि हायजीन तसेच प्रीमियमायझेशन या दोन्ही ट्रेंडचा फायदा घेत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो मर्सिडीज बेंझच्या न्यू कार बद्दल. तर मित्रांनो, मर्सिडीज बेंझने आज भारतात मर्सिडीज AMG E53 हायब्रिड 4MATIC प्लस लॉन्च केलेली आहे, जी कंपनीची पहिली इलेक्ट्रिफाईड AMG E क्लास सेडन असणार आहे. या कारची किंमत परफॉर्मन्स एडिशनसाठी 1.45 कोटी आणि रेसिंग एडिशनसाठी 1.48 कोटी एक शोरूम आहे. या कारमध्ये 3.0 लिटर टर्बोचार्ज इनलाइन 6 सिलेंडर पेट्रोल इंजिन सोबत इलेक्ट्रिक मोटर जोडलेली आहे, जो एकूण 577 bhp आणि 750 न्यूटन मीटर टॉर्क देतो. 21.2 किलोवॅटची बॅटरी या कारला जवळपास 100 किलोमीटर फक्त इलेक्ट्रिक पॉवरवर चालण्याची क्षमता देते आणि ही कार फक्त 3.8 सेकंदामध्ये 0 ते 100 किलोमीटरचा वेग गाठते. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो नेस्ले इंडिया बद्दल. तर मित्रांनो, नेस्ले इंडियाचा Q1 रिझल्ट आज आलेला आहे आणि तो खरंच इम्प्रेसिव्ह होता. कंपनीचा नेट प्रॉफिट 48% वाढून 958.68 कोटी झाला आहे, तर रेव्हेन्यू 25% वाढून खूप मजबूत झालेला आहे. मित्रांनो, रिझल्ट नंतर स्टॉक हा 4% वाढून नवीन हायवर पोहोचला. पण याच वेळी एक मोठा प्रश्न समोर येतो. नेस्ले इंडिया सध्या तब्बल 75 पट पी रेशोवर ट्रेड करत आहे, जो मार्च 2024 मधल्या 32 पट वरून सतत वाढत गेलेला आहे. याचा अर्थ मार्केट आधीच परफेक्ट एक्झिक्युशन प्राइसिंग केलेले आहे. जर ग्रोथ थोडी जरी स्लो झाली किंवा मार्जिन घसरले तर या व्हॅल्युएशनवर मोठा दबाव येऊ शकतो. मित्रांनो, स्ट्रॉंग फंडामेंटल असून सुद्धा नेस्ले इंडिया सारख्या स्टॉकमध्ये 75 पट पी वर एंट्री घेणे रिस्की आहे, कारण डाऊनसाइड प्रोटेक्शन खूप कमी उरते. जर तुमच्याकडे आधीच नेस्ले इंडियाचे जर शेअर्स असतील तर होल्ड करणे ठीक आहे, पण नवीन एंट्रीसाठी थोडं करेक्शनची वाट बघणे हे शहाणपणा ठरेल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो बाईक ओ ग्रीन बद्दल. तर मित्रांनो, बाईक ओ ग्रीन टेक लिमिटेडचा स्टॉक आज 5% वाढला, कारण कंपनीने स्वतःला फुल स्टॅक मोबिलिटी आणि लॉजिस्टिक परफॉर्मन्स मध्ये ट्रान्सफॉर्म करण्यासाठी लॉंग टर्म स्ट्रॅटेजी जाहीर केलेली आहे. आतापर्यंत ही कंपनी फक्त 2 व्हीलर्सच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि रिटेलिंग मध्ये होती, पण आता ती फ्लीट ऑपरेशन, लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर, रिन्युएबल एनर्जी इंटिग्रेशन आणि टेक्नॉलॉजी इनेबल लॉजिस्टिक सोल्युशन मध्ये एक्सपांड करणार आहे. यासाठी कंपनी फ्युचर ग्रोथसाठी कॅपिटल इन्फ्युजन सुद्धा प्रपोज करत आहे. सध्या बाईक ओचे टोटल मार्केट कॅपिटलायझेशन जवळपास 81.32 कोटीचे आहे. मित्रांनो, एका स्मॉल EV मॅन्युफॅक्चररचे लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म मध्ये पिवट करणे हे दाखवते की इंडियाच्या लास्ट माइल डिलिव्हरी आणि क्यू कॉमर्स बूममुळे लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चरची मागणी किती वाढलेली आहे. पण 81 कोटीचा मार्केट कॅप असलेली ही कंपनी खूप स्मॉल आहे, त्यामुळे एक्झिक्युशन रिस्क जास्त असणार आहे. अग्रेसिव्ह पिवट अनाउन्समेंट नंतर लगेच एंट्री घेण्यासाठी कंपनीचे ऍक्च्युअल एक्झिक्युशन आणि फंडिंग प्लॅन बघणे गरजेचे ठरणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो महिंद्रा लाईफस्पेस बद्दल. तर मित्रांनो, महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्सचा स्टॉक काल 9.14% वाढून इंट्राडे हाय हा 408.35 वर पोहोचला, जो मागच्या दिवसाच्या 374.15 क्लोज पेक्षा खूप जास्त आहे. या उसळी मागचे कारण होते जून क्वार्टरचे रिझल्ट, ज्यात कंपनीचा रेव्हेन्यू तब्बल 2909.48% वाढला आहे आणि प्रॉफिट 67% वाढलेला आहे. ही वाढ मुख्यतः स्ट्रॉंग रेसिडेन्शियल प्री सेल, नवीन प्रोजेक्ट ॲडिशन, हेल्दी कलेक्शन आणि नेट कॅश बॅलन्स शीटमुळे झालेली आहे. 30 जून 2026 पर्यंत कंपनीचा नेट डेट टू इक्विटी रेशो -0.20 पट होता, म्हणजे कंपनीकडे डेटपेक्षा जास्त कॅश आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो स्पाइस जेट बद्दल. तर मित्रांनो, स्पाइस जेटचा स्टॉक आज 10% वाढून अप्पर सर्किट 12.32 रुपयांवर पोहोचला, जो मागच्या क्लोज 11.20 रुपयापेक्षा
जास्त आहे. या वाढीचे कारण होते कंपनीने 3 एअरबस A320 एअरक्राफ्ट डॅम्प लीजवर आपल्या फ्लीटमध्ये इन्क्लूड केले आणि तिन्ही एअरक्राफ्ट आधीच इंडियामध्ये पोहोचले असून याच आठवड्यात कमर्शियल ऑपरेशन सुरू होतील. ही एक्स्ट्रा कॅपॅसिटी नेटवर्क एक्सपान्शन आणि डोमेस्टिक रूट्सवरची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी मदत करेल. पण याच वेळी एक कन्सर्निंग फॅक्ट समोर आले आहे. स्पाइसजेटचा डोमेस्टिक मार्केट शेअर निम्म्यावर आलेला आहे आणि लॉसेस मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. हा स्टॉक 2026च्या सुरुवातीला आतापर्यंत 63 पेक्षा जास्त घसरलेला आहे. त्यामुळेच मित्रांनो, एका दिवसाची 10% रॅली ही स्पाइसजेटच्या अंडरलाईंग बिझनेस प्रॉब्लेम्स लपू शकत नाही. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो आशिष कोचलियाबद्दल. मित्रांनो, नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स या कंपनीला इनलँड वॉटरवेज अथॉरिटी ऑफ इंडियाकडून 10 हायब्रिड इलेक्ट्रिक पॅसेंजर फेरीजसाठी 66.11 कोटींचा कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे. या न्यूज नंतर एस इन्व्हेस्टर आशिष कोचलिया यांचा या कंपनीमधला इंटरेस्ट आणखी वाढलेला आहे. मार्च 2026च्या शेअर होल्डिंग पॅटर्न नुसार कोचलिया यांच्याकडे या कंपनीमध्ये 2.89% स्टेक आहे. नॉलेज मरीन ही कंपनी हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेसल्स आणि मरीन इंजिनिअरिंग सोल्युशन मध्ये काम करते आणि गव्हर्नमेंटच्या ग्रीन ट्रान्सपोर्टेशन पुशचा फायदा घेत आहे. मित्रांनो, आशिष कोचलिया सारखे एस इन्व्हेस्टर ज्या स्मॉल कॅप कंपनीजमध्ये स्टेक वाढवतात त्या कंपनीकडे बारीक लक्ष ठेवणे फायद्याचे ठरते. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो इटर्नल बद्दल. तर मित्रांनो, काल संध्याकाळी आलेल्या इटर्नलचे Q1 FY27 रिझल्ट मिक्स होते. कंपनीचा कन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट 268% वाढून 92 कोटी झालेला आहे. मागच्या वर्षीच्या 25 कोटी रुपयाच्या तुलनेत रेव्हेन्यू तब्बल 182% वाढून 20,211 कोटी झाले आणि EBITDA 416% वाढून 594 कोटी झाले. ब्लिंकिटचा नेट ऑर्डर व्हॅल्यू 86% वाढून 17,132 कोटी झाला आणि त्याने 102 कोटींचा ऍडजस्टेड EBITDA प्रॉफिट दिला आहे, जो सलग 5व्या क्वार्टर मधली मार्जिन इम्प्रूव्हमेंट आहे. पण सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अॅनालिस्टनी 11 ते 15 पट पॅट ग्रोथचा एस्टिमेट दिला होता, पण ऍक्च्युअल ग्रोथ फक्त 3.5 पट राहिलेली आहे. शिवाय प्रॉफिट मागच्या क्वार्टरच्या तुलनेत 47% घसरलेला आहे. मित्रांनो, ब्लिंकिटचे फंडामेंटल्स खरंच मजबूत आहेत, पण मार्केटच्या अति हाय एक्सपेक्टेशनमुळे हे रिझल्ट डिसअपॉइंट करणारे वाटू शकतात. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो इन्फोसिस बद्दल. तर इन्फोसिसचे Q1 FY27 रिझल्ट आज संध्याकाळी आले आणि त्यांनी अॅनालिस्टच्या एस्टिमेट्सला बीट केले आहे. कंपनीचा कन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट 9% वाढून 6,921 कोटी झाला. तर रेव्हेन्यू 8% वाढून 42,279 कोटी झाला, जे अॅनालिस्टच्या 41,000 कोटींच्या एस्टिमेट पेक्षा जास्त आहे. कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू ग्रोथ ही 2.6% राहिली आहे, जो एस्टिमेटच्या 1.5 ते 2.2%च्या रेंज पेक्षा थोडा जास्त आहे. वीक रुपीचा फायदा जसा आपण आधी सांगितला होता तो या रिझल्ट मध्ये स्पष्ट दिसत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ब्रेंट क्रूड ऑइल बद्दल. तर मित्रांनो, आज ब्रेंट क्रूड इंट्राडे तब्बल $100 पर बॅरलच्या वरती पोहोचला आणि हा गेल्या 6 आठवड्यातला सर्वात मोठा लेवल आहे. ही वाढ झाली कारण एका अननोन प्रोजेक्टाईलने सौदी अरेबिया जवळच्या एका ऑइल टँकरला धडक दिली, ज्यामुळे टँकरवर आग लागली. हा अटॅक झाला त्याच्या काही तासाआधी US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या इन्फ्रास्ट्रक्चरला टार्गेट करण्याची धमकी दिली होती. दिवसभरात क्रूड थोडा खाली येऊन जवळपास $95 ते $96च्या रेंजमध्ये सेटल झाला, तर ही एक दिवसाची 6% पेक्षा जास्त वाढ खूप मोठी आहे. मित्रांनो, सेन्सेक्स बद्दल आता डिस्कस करूया. मित्रांनो, काल सेन्सेक्स 364 पॉईंट म्हणजे 0.47% ने घसरून 76,391 वर बंद झाला. तर निफ्टी 50 सुद्धा 127 पॉईंट्स म्हणजे 0.53% ने घसरून 23,869 वर क्लोज झाली. ही सेन्सेक्स आणि निफ्टीची सलग चौथी घसरण आहे. बँक निफ्टी सर्वात जास्त इम्पॅक्ट झालेला आहे. ती 534.80 पॉईंट्स म्हणजे 0.94% घसरून 56,592 वर बंद झाली. या घसरणी मागे 3 मुख्य कारणे होती: वाढते क्रूड ऑइल प्राइसेस, कायम असलेला जिओपॉलिटिकल टेन्शन आणि सतत होत असलेली ग्लोबल सेलिंग. पण काल ॲटो स्टॉक्स आणि काही सिलेक्टिव्ह हेवी वेट शेअर्समुळे घसरण थोडी लिमिटेड राहिली. त्यात मित्रांनो, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी कॅश सेगमेंटमध्ये 819.20 कोटींची नेट सेलिंग केली आणि याच वेळी डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी सुद्धा 418.30 कोटींची नेट सेलिंग केली. गेल्या अनेक दिवसांपासून एकतर FI सेलिंग करत होते आणि DIs बाईंग करत होते किंवा त्याच्या उलट.
पण दोघेही एकाच वेळी सेलर होणे हे एक रेअर पॅटर्न आहे. डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये सुद्धा FI ची मोठी सेलिंग दिसली. इंडेक्स फ्युचरमध्ये 3606.85 कोटींची सेलिंग झालेली आहे, ज्यामध्ये निफ्टी 50 फ्युचर्समध्ये 3307 कोटी आणि निफ्टी बँक फ्युचर्समध्ये 267.35 कोटींचा समावेश आहे. तर मित्रांनो, आजच्यासाठीचे प्युअर पॉइंट्स डिस्कस करूया. निफ्टी 50चा कालचा हाय जवळपास 23,990 आणि क्लोज 23,869 होता आणि तो 23,800च्या सपोर्ट झोन जवळ टेस्ट करत होता. यावरून काढलेला प्युअर पॉइंट जवळपास 23,886 येतो, ज्याखाली सपोर्ट 23,783 आणि 23,697 वर आहे. तर वर रेजिस्टन्स 23,973 आणि 24,077 वर आहे. सेन्सेक्सचा कालचा हाय 76,726 आणि लो 76,151 आणि क्लोज हा 76,391 होता. यावरून पिवोट 76,423 येतो. तसेच सपोर्ट 76,120 आणि 75,849 वर येतो. रेजिस्टन्स 76,695 आणि 76,998 वर येतो. बँक निफ्टी काल 56,592 वर बंद झाली आणि 56,000चा झोन आता सायकोलॉजिकल सपोर्ट बनला आहे. तर 57,000च्या वरती रेजिस्टन्स आहे. आज मित्रांनो, क्रूड ऑइलच्या मुवमेंटवर मार्केटची दिशा मोठ्या प्रमाणात अवलंबून असणार आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये प्रेम नक्की दाखवायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.